हॅलो स्टुडंट्स, वेलकम स्पेक्ट्रम अकॅडमी. तर आपण आजचा आपला टॉपिक्स आहे वेव्ह मोशन्स. तर आपण सर्वांना माहितीच आहे की आपण या यूट्यूब चॅनल्सवर महाराष्ट्रातील मुलांसाठी स्पेशली नीट आणि जे यासारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि त्याचबरोबर CET क्रॅक करावेत महाराष्ट्रातील मुलांनी यासाठी मराठीमधून व्हिडिओज बनवतो आपण. आणि यामध्ये आपण आत्तापर्यंत भरपूर टॉपिक्सवर व्हिडिओज बनवलेले आहेत. त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्या टॉपिक वाईज, त्या चॅप्टर वाईज किंवा 11-12 वाईज तुम्ही त्याला काय करू शकता, ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता, लेक्चर्स पाहू शकता आणि त्याच्यातून नॉलेज घेऊ शकता. तुम्हाला ते ऑब्वियसली हेल्पफुल होईल. तर सध्या आज आपला टॉपिक आहे वेव्ह मोशन. आता ज्यावेळेस आपण 12थमध्ये पाहत असतो किंवा 11थमध्ये दोन्हीकडे आपण हा वापरतो असतो, तर आपण जे आणि नीटच्या दृष्टिकोनातून पाहतो आहे. तर यासाठी वेव्ह मोशन हा कन्सेप्ट फार महत्त्वाचा आहे, कारण हा ॲक्च्युली आसोलेशन्सच्या चॅप्टरवर डिपेंड आहे. आसोलेशन या आसोलेशनबद्दल तुम्हाला जर काही कन्सेप्ट माहिती असेल तर वी कॅन इझिली अंडरस्टँड द वेव्ह मोशन. तर वेव्ह मोशन आपल्याला समजायला थोडंसं सोपं जातं. जरी आसोलेशन नसेल तरी समजतं, असं काही नाही. पण बेटर अंडरस्टँडिंग जर पाहिजे असेल तर आसोलेशन्स माहिती असेल तर वेव्ह मोशन तुम्हाला समजणं व्यवस्थित जातं. तर आपण याच्याबद्दल पाहणार आहोत की वेव्ज नेमकं काय असतं. वेव्ज मोशन पाहण्या अगोदर आपण वेव्ज पाहू. तर आपल्या सगळ्यांना माहिती वेव्ज काय असतात. वेव्ज, ह्या वेव्ज म्हणजे नेमक्या काय. तर आपण सगळे पाहतो आपल्या लाईफ्समध्ये भरपूर ठिकाणी वेव्ज असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाहतो एखादी स्ट्रिंग घेतो, या ठिकाणी अटॅच करतो आणि त्याला आपण असं आसोलेट करतो. इज आसोलेशन वन व्हायब्रेशन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक जर स्ट्रिंग असेल आपल्याकडे, अशी एक स्ट्रेट लाईन स्ट्रिंग असेल आणि जर या स्ट्रिंगला या पॉईंटला जर आपण आसोलेट केलं अप अँड डाऊन, या पॉईंटला आपण काय केलं असं पकडलं आणि अप अँड डाऊन, दिस इज अ फिक्स्ड पॉईंट. हा काय आपला फिक्स्ड पॉईंट आहे. आणि या पॉईंटला जर आपण अप अँड डाऊन करत असाल तर ऑब्वियसली या पॉईंटचं काय करतो आपण ऑसिलेशन. या पॉईंटचं काय होतं आसोलेशन. पण जेव्हा याला अप अँड डाऊन करतो तेव्हा आपल्या या ठिकाणी अशा प्रकारची एक वेव्ह तयार होते. ही कुठल्या प्रकारची वेव्ह आपण याला ट्रान्सवर्स वेव्ह म्हणतो आपण, हे पाहणार आहोत डिटेलमध्ये नंतर. ती जी वेव्ज तयार व्हायली मग आसोलेशन्समध्ये वेव्ज तयार होते. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला एक लक्षात आली की वेव्ज म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे वॉटर वेव्ज असतात. आपण पाण्यामध्ये एखादा दगड टाकला, एखादा मोठं तळं असेल, त्यामध्ये एक स्टोन अटॅच असा ड्रॉप केला स्टोन, तर त्यामध्ये पण याच्या वेव्ज तयार होतात. दॅट इज सम काइंड ऑफ वेव्ज. आपण त्यांना डिटेलमध्ये पाहणार आहोत त्या वेव्ज कुठल्या प्रकारचे असतात. किंवा आता मी जे बोलतो आहे दॅट इज अ साऊंड आहे. साऊंडच्या पण एक वेव्ज आहेत. त्या वेव्ज तिथपर्यंत येत आहेत, म्हणजे माझ्यापासून माईक्सपर्यंत तुमच्यापर्यंत येत आहेत. किंवा तुम्ही ज्या आपले जे स्पीकर आहे मोबाईलचं त्याच्या साऊंड्सपासून ज्या साऊंड वेव्ज क्रिएट होतात त्या तुमच्या कानापर्यंत येतात. त्या ट्रॅव्हलिंग द व्हायब्रेशन्स किंवा आसोलेशन्स म्हणत असतो त्याला. व्हायब्रेशन्स किंवा आसोलेशन्स म्हणजे आपल्या जर वेव्ज तयार करायची असेल कुठल्या प्रकारची वेव्ज तयार करायची असेल तर देअर शुड बी अ व्हायब्रेशन्स. त्या ठिकाणी काय असले पाहिजे, व्हायब्रेशन्स असले पाहिजे, चेंज असला पाहिजे, तर आसोलेशन्स असलं पाहिजे. जर आसोलेशन्स असेल तरच त्या ठिकाणी आपल्याला वेव्ज तयार होते, अदरवाईज वेव्ज तयार होत नाही. आणि वेव्ज आता पाहिलं आपण एक्झाम्पल स्ट्रिंगवरची वेव्ज असते, वॉटर वेव्ज असतात, लाईट जी आपण पाहतो, जी काय लाईट असते आपल्याकडे, लाईट पण एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. अशा वेव्जचे तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल तर पाहिलेलेच आहेत. पण त्याचबरोबर आता आपण डिटेलमध्ये पाहणार की नेमकं काय असतं वेव्ज म्हणजे. आता पहा, कुठली वेव्ज असेल त्या वेव्जमध्ये एक फिजिकल क्वांटिटी आहे. समजा आपण एक वाय फिजिकल क्वांटिटी म्हटलं, फिजिकल क्वांटिटी. आता नेमकं याला मी फिजिकल क्वांटिटी काय म्हटलं समजेल. ही वाय म्हणजे एक फिजिकल क्वांटिटी असते आणि कुठल्याही वेव्हमध्ये ही जी काही वाय फिजिकल क्वांटिटी व्हॅरी होत असते, व्हॅरी होते, व्हॅरी. तर व्हॅरी कशी होते, व्हॅरी विथ रिस्पेक्ट टू टाईम, विथ टाईम अँड स्पेस. टाईम आणि स्पेसच्या विथ रिस्पेक्ट टू काय होत असते, क्वांटिटी व्हॅरी होते. मी फिजिकल क्वांटिटी काय म्हटलं त्याचं कारण आहे, कारण ज्यावेळेस ही वाय ही फिजिकल क्वांटिटी बदलत असते तर ज्यावेळेस आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण एक वेव्ज घेतली, समजा फॉर एक्झाम्पल आपण कुठली वेव्ज घेऊ, स्ट्रिंग वेव्ह घेऊ, स्ट्रिंग वेव्ह. तर स्ट्रिंग वेव्हमध्ये हे वाय म्हणजे काय असतं, ॲम्प्लिट्यूड असतं. आपण वायला फिजिकल क्वांटिटी म्हटलेली आहे. तर स्ट्रिंग वेव्हमध्ये काय असतं, ॲम्प्लिट्यूड असतं, म्हणजे फिजिकल क्वांटिटी. आपण डिटेलमध्ये त्यांचे इक्वेशन्स पाहणार आहोत, त्यांना डिटेलमध्ये डिस्क्राईब करणार आहोत. हा आपला एक चॅप्टर इंट्रोडक्टरी फर्स्ट याच्यामध्ये. आणि जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतील, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ज्याला आपण, तर त्या जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतील तर त्यालाच आपण लाईट वेव्ज म्हणतो. ॲक्च्युली जो लाईट वेव्ज आपण त्याला म्हणत असतो, लाईट वेव्ज, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे आपल्याकडे लाईट वेव्ज. तर त्यावेळेस हा वाय म्हणजे फिजिकल क्वांटिटी दोन प्रकारे असते. एक तर इलेक्ट्रिक फील्ड अँड दुसरी असते मॅग्नेटिक फील्ड.
ह्या दोन क्वांटिटी आल्या. समजलं असेल की म्हणजे आपण वाय म्हणजे ही फिजिकल क्वांटिटी आणि ती फिजिकल क्वांटिटी व्हॅरी होत असते विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड विथ रिस्पेक्ट टू स्पेस. आणि व्हॅरी होते म्हणजेच ॲसोलेट होते म्हणू शकतो आपण. ॲसोलेशन होतं त्याचं. ॲसोलेशन कोणाचं होतं? त्या फिजिकल क्वांटिटीचं. म्हणजे ते फिजिकल क्वांटिटी ॲसोलेशन होतं म्हणजे काय? मॅक्झिमम व्हॅल्यू जाते, झिरोला येते, मिनिमम व्हॅल्यूला जाते मायनसमध्ये, परत झिरोला येते, परत मॅक्झिमम व्हॅल्यू पॉझिटिव्हमध्ये, झिरो मायनस. दॅट इज द ॲसोलेशन. त्या फिजिकल क्वांटिटीचं ॲसोलेशन होतं. आणि ती फिजिकल क्वांटिटी जर स्ट्रिंग वेव्ह असेल, आपण एखादी स्ट्रिंग वेव्ह घेतली तर स्ट्रिंग वेव्हमध्ये ती फिजिकल क्वांटिटी म्हणजे ॲम्प्लिट्यूड असतं आणि त्याची व्हॅल्यू +a to -a असते. आपण ॲसोलेशन चॅप्टरमध्ये क्लिअरली पाहतोच आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर असतील तर त्याला इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच त्याच्या काय असतील? ती फिजिकल क्वांटिटी वाय असेल. आणि हे जर आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह पाहिलं, लॉन्जिट्युडिनल वेव्ह, त्यावेळेस एकतर प्रेशर, त्यालाच ॲम्प्लिट्यूडलाच आपण याला डिस्प्लेसमेंट पण म्हणू शकतो. आपण या ठिकाणी डिस्प्लेसमेंट, ॲम्प्लिट्यूड म्हणण्याऐवजी आपण डिस्प्लेसमेंट प्रॉपरली म्हणत असतो. प्रेशर, डेन्सिटी अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजे पहा, लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या बाबतीमध्ये प्रेशर, डेन्सिटी आणि डिस्प्लेसमेंट या तीन क्वांटिटी काय असतील? फिजिकल वाय ठिकाणी आपण वापरू शकतो. म्हणजे पहा, यामध्ये हे फार महत्त्वाचे, कारण ज्यावेळेस आपण पाहतो आता मॅक्झिमम बुक्समध्ये तुम्ही जेव्हा पाहता तुम्हाला फक्त डिस्प्लेसमेंट दिलेलं असतं, डिस्प्लेसमेंट वेव्ह इक्वेशन लिहितो. आणि त्यामुळे जेव्हा ज्यावेळेस आपला प्रेशर आणि डेन्सिटी येते त्यावेळेस थोडंसं आपलं कन्फ्युजन होतं आणि मग थोडंसं डिफिकल्ट जातं. म्हणून फर्स्ट टाईमच आपण क्लिअर करा की वाय इज द फिजिकल क्वांटिटी. ज्यावेळेस आपण आयसोलेशनमध्ये लिहितो वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, हे जे इक्वेशन लिहितो त्यावेळेसचा वाय हा आपण जनरली डिस्प्लेसमेंट वापरतो. काय वापरतो असतो? आपण जनरली डिस्प्लेसमेंट वापरतो. पण कसं असतं, ज्यावेळेस आपण स्ट्रिंग वेव्ह घेतो त्यावेळेस वाय डिस्प्लेसमेंट असतं. ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा विचार करतो त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असतं. आपण ज्यावेळेस AC करंट, DC करंट पाहणार आहोत, अल्टरनेटिंग करंट, त्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज पण आपला कन्सेप्ट आहे. त्यावेळेस आपली जी ॲम्प्लिट्यूड असणार आहे ते इक्वेशन हेच असेल. पण त्यावेळेस आपण जे वाय वापरणार आहोत त्यावेळेस वाय कोणत्या क्वांटिटीसाठी कोणत्या क्वांटिटीसाठी? इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्डसाठी ते वाय वापरणार आहोत त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस आपण लॉन्जिट्युडिनल वेव्हबद्दल बोलतोय त्यावेळेस आपलं प्रेशर, डेन्सिटी आणि डिस्प्लेसमेंट ह्या तीन क्वांटिटीसाठी आपण काय करतो? ही वाय फिजिकल क्वांटिटी म्हणत असतो. पहा, यामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी, कारण हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्हाला या तीन गोष्टी माहिती असत्या प्रत्येक याच्याबद्दल तर एक अंडरस्टँडिंग होती. ज्यावेळेस आपण फिजिक्स शिकत असतो त्यावेळेस फक्त ते एक कन्सेप्ट शिकणं गरजेचं नाही, त्या कन्सेप्टच्या रिलेटेड सगळ्या आजूबाजूच्या जर कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असतील तर सोपं जातं. काय होतं की भरपूर मुलं स्टडी करतात, पण काय होतं प्रत्येक पार्टला एक वेगळ्या मॅनरमध्ये स्टडी करतात. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना ते पार्ट करणं फार भरपूर जास्त होतं आणि त्यामुळे म्हणतात की फिजिक्स फार मोठा सब्जेक्ट आहे ना, अवघड पण आहे. आता सिम्पल आहे. आता या कन्सेप्टचा फायदा काय? तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या आत्ता ह्याचा फायदा असा की ज्यावेळेस तुम्ही काय करणार आहात, कुठलं एखादं इक्वेशन पाहणार आहात, पहा हे इक्वेशन तुम्ही स्ट्रिंग वेव्हमध्ये पाहणार असाल त्यावेळेस तुमचं इक्वेशन सेम असेल. हे वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी याच फॉर्मॅटमध्ये, तर +5 येऊ शकतं कधी, त्याच फॉर्मॅटमध्ये इक्वेशन असणार आहे. पण जर आपण स्ट्रिंग वेव्हसाठी वापरत असताल तर हे डिस्प्लेसमेंट म्हणून काम करेल. लॉन्जिट्युडिनल वेव्हसाठी वापरत असताल तर या ठिकाणी प्रेशर असू शकतं, डिस्प्लेसमेंट असू शकतं, डेन्सिटी असू शकते. आणि ते जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसाठी जर विचार करत असाल तर याच ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी आपण वापरू शकतो. म्हणजे इक्वेशन तेच आहेत, फक्त त्याच्यामधले या क्वांटिटीला आपण त्याला फिजिकल क्वांटिटी म्हटल्यामुळे एवढा फरक आहे. याला जर आपण फक्त डिस्प्लेसमेंट म्हटलं असतं तर आपल्याला डिस्प्लेसमेंट पुरतच आपण मर्यादित राहिलो असतो. तर आपण हे पाहिलं की फिजिकल क्वांटिटीज आपल्याकडे काय असतात आणि आपण त्याबद्दल डिटेलमध्ये पाहिलं की नेमकं काय असतं. आता वेव्हजला आपण ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणतो आपण, किंवा काय म्हणतो ट्रॅव्हलिंग वेव्ह, किंवा आपण त्याला प्रोग्रेसिव्ह म्हणतो. प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय म्हणतो असतो आपण? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता काय असतं, ज्यावेळेस एखादी वेव्ह ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणतो किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो तर प्रोग्रेसिव्ह वेव्हचा अर्थ काय असतो? कुठली एखादी प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल दॅट प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल्स इन अ स्पेस म्हणू शकतो, किंवा एका ठिकाणची दॅट प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रान्सफर काय करते? ट्रान्सफर करत असते. काय तर लक्षात ठेवा, कुठलीही वेव्ह आपण जी वेव्ह घेतो तो तीन क्वांटिटी ट्रान्सफर करते. फर्स्ट मुद्दा म्हणून लिहितोय ऑसिलेशन्स ऑफ वाय.
कोणाचे ऑसिलेशन्स जे आपण वाय म्हटलं तर वाय म्हणजे एनी फिजिकल क्वांटिटी, ती प्रेशर असू शकते, डेन्सिटी असू शकते, डिस्प्लेसमेंट असू शकतं, और इलेक्ट्रिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड काही असू शकतं. ऑसिलेशन होतं. ऑसिलेशन ऑफ वाय म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डचं, प्रेशरचं, डिस्प्लेसमेंटचं ऑसिलेशन कुठं करतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करत असते. दुसरी क्वांटिटी आहे आपल्याकडे एनर्जी, आणि थर्ड क्वांटिटी आहे मोमेंटम. जर आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून जर स्ट्रिंग वेव्ह घेतलं, या ठिकाणी समजा या ठिकाणी स्ट्रिंग वेव्ह अशी या ठिकाणी एक स्ट्रिंग वेव्ह आहे, तर या स्ट्रिंग वेव्हला जर विचार केला तर या पॉईंटपासून पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत ती स्ट्रिंग वेव्ह काय ट्रान्सफर करते, तर लक्षात ठेवा, इट विल नॉट ट्रान्सफर मॅटर, नो मॅटर ट्रान्सफर ओके, नो मॅटर ट्रान्सफर म्हणजे मॅटर ट्रान्सफर करत नाही कधीच. म्हणजे या ठिकाणी समजा जर एखादं मॅटर असेल, ऑब्जेक्ट असेल, काही असेल या ठिकाणचा, तो या बी पॉईंटला जाणारच नाही, कधीच नाही जाणार. किंवा या पॉईंटला सी पॉईंट म्हटलं आपण, इथं जाणार नाही. म्हणजे मॅटर हा याच ठिकाणी असेल आणि मॅटर याच ठिकाणी ऑसिलेट होत जाईल. मग हा या ठिकाणी ऑसिलेट होतो, तर मग पुढे या ठिकाणी जातं काय, तर वेव्ज म्हणजे त्या ठिकाणी फक्त या 3 क्वांटिटी जातात. एक ऑसिलेशन ऑफ द वाय म्हणजे फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी म्हणजे जर प्रेशर असेल तर प्रेशर पुढे ट्रान्सफर होतं, डेन्सिटी असेल तर डेन्सिटी पुढे ट्रान्सफर होते, डिस्प्लेसमेंट असेल तर डिस्प्लेसमेंट पुढे ट्रान्सफर होत जातं, एनर्जी असेल तर एनर्जी पुढे ट्रान्सफर होत जाते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड पुढे ट्रान्सफर होत जाते. एनर्जी ट्रान्सफर म्हणजे या ठिकाणी या ए पासून बी पर्यंत काय ट्रान्सफर होते, एनर्जी ट्रान्सफर होते, मोमेंटम ट्रान्सफर होतं. पण या ठिकाणी मॅटर ट्रान्सफर होत नाही. इट मे बी एनी वेव्ह, कुठल्याही प्रकारची वेव्ह असली तर याच्यातून मॅटर ट्रान्सफर होत नाही. तर काय ट्रान्सफर होतात, 3 क्वांटिटी, ऑसिलेशन्स, एनर्जी अँड मोमेंटम, या क्वांटिटी ट्रान्सफर होत असतात. आणि यालाच आपण काय म्हणतो, कुठल्या वेव्हला प्रोग्रेसिव्ह म्हणतो. आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणे, प्रोग्रेसिव्ह म्हणजे कंटिन्युअस होणार नाही. आपण स्टेशनरी वेव्ह पण पाहत असतो, त्यामध्ये थोडी वेगळी कन्सेप्ट असते की काय ट्रान्सफर होतं काय नाही, आपण त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. पण सध्या आपण प्रोग्रेसिव्हबद्दल पाहणार आहोत. वेव्ह मोशनमध्ये आपण त्याच्याबद्दल जास्त स्टडी करत असतो. ते लक्षात आलं असेल की एखादी वेव्ह काय ट्रान्सफर करत असते, ऑसिलेशन ऑफ द वाय म्हणजे एनी फिजिकल क्वांटिटी, ज्या फिजिकल क्वांटिटी आपण याच्या अगोदर पाहिलेल्या आहेत, डिस्प्लेसमेंट, नंतर डेन्सिटी, प्रेशर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड, याच कन्सेप्ट काय करत असते, पुढे ट्रान्सफर करत असते. परत त्याबरोबर एनर्जी ट्रान्सफर करते आणि मोमेंटम ट्रान्सफर करते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅटर ट्रान्सफर करत नाही. कुठल्या प्रकारची वेव्ह असेल तर एका ठिकाणचं मॅटर दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत नाही. आता काय होतं, आता काही कन्सेप्टच्या बेसवर आपण क्लासिफिकेशन करतो. काय, क्लासिफिकेशन ऑफ वेव्ज. आता काय असतं क्लासिफिकेशन ऑफ वेव्ह म्हणजे काय असतं, आपल्याला कुठल्या आता वेव्हजला आपण क्लासिफाय करत असतो, तर आपण वेव्हजला 3 पार्टमध्ये क्लासिफाय करतो. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचं कुठल्या वेगवेगळ्या फॅक्टरच्या बेसिसवर. फॉर एक्झाम्पल आपल्या बुक्स, जर तुमच्याकडे समजा भरपूर असे बुक्स असतील अवेलेबल आणि तुम्हाला त्या बुक्सला जर तुम्हाला क्लासिफाय करायचं असेल, तुम्ही बेस वेगवेगळे घेता. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लास वाईज क्लासिफाय करता, म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, प्रत्येक स्टँडर्ड वाईज आपण तुम्ही बुक्स वेगवेगळे करू शकता. किंवा तुम्ही सब्जेक्ट वाईज वेगळे करू शकता. म्हणजे सायन्स, 10th सायन्स, 8th सायन्स, 9th सायन्स वेगळे काढणार, इंग्लिश 10th इंग्लिश, 9th इंग्लिश हे वेगळे काढणार. तुम्ही सब्जेक्ट वाईज करू शकता. असं वेगवेगळे तुमच्याकडे बेस असतात ज्याच्या बेसवर तुम्ही क्लासिफिकेशन करू शकता. तसं आपण पण वेव्हचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या बेसिसवर पाहणार आहोत. तर पहिलं बेसिस म्हणजे डायमेन्शनच्या बेसिसवर. फर्स्ट कन्सेप्ट काय, आपण डायमेन्शनच्या बेसिसवर. डायमेन्शनच्या बेसिसवर म्हणजे काय, आपल्या सगळ्यांना माहिती काय, 1 डायमेन्शन, 2 काय असणार आहे आपल्याकडे, 2 डायमेन्शन, आणि 3 काय असणार आहे, 3 डायमेन्शन, 3D, 1D, 2D आणि 3D. तर नेमकं काय असतं, जास्त असं काय अवघड नाही. एखादी वेव्ह जर 1 डायमेन्शनमध्ये मोहत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग वेव्ह घेऊ शकतो आपण या ठिकाणी. ही स्ट्रिंग वेव्ह म्हणजे काय असणार आहे, ही स्ट्रिंग वेव्ह आहे. आणि कुठली एक स्ट्रिंग या ठिकाणी अटॅच केली, तुम्ही या ठिकाणी जर व्हायब्रेशन देत असाल तर तुम्ही पाहू शकता ती वेव्ह जरी तुम्हाला 2 डायमेन्शनमध्ये वाटत असली तर वेव्हचं जे ऑसिलेशन वाय फॅक्टर असतो, वाय ज्याला आपण काय म्हटले, फिजिकल क्वांटिटी, ही जी काही फिजिकल क्वांटिटी वाय आहे ती मात्र एकाच डायरेक्शनला असते, अप अँड डाऊन ऑसिलेट होत असते. आणि त्यालाच त्याच वेळेस आपण ती 1 डायमेन्शन म्हणतो, कारण त्याचं एकच डायमेन्शन आहे. तर ती फिजिकल क्वांटिटी एकाच डायरेक्शनमध्ये व्हॅरी होत असते. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, या ठिकाणी पहा, हे अप डाऊन आहे. हे आपण हा इथला फक्त हा एकच, हा वाय डायरेक्शनचा एकच घेतो, हा घेत नाही कंपोनंट. आणि आपली वेव्ह ज्या डायरेक्शनला जात असते, मूव्ह असते. ठीक आहे, तर यालाच 1 डायमेन्शन म्हणतो. याचं एक्झाम्पल आहे स्ट्रिंगमध्ये वेव्ह, ज्यामध्ये की ओनली 1 डायरेक्शनला फिजिकल क्वांटिटी चेंज होत असते. हा 2D वेव्ह म्हणजे काय, 2 डायरेक्शन्सला. ऑब्वियसली वाय जी फिजिकल क्वांटिटी आहे
टू डायरेक्शन्स, टू डायमेन्शन्स घेतलेले आपण ऑलरेडी, गरज नाही. तर 2 डायरेक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर सरफेसवरची वेव्ज, म्हणजे आपल्याकडे एक वॉटर सरफेस आहे, पाणी आहे, तळ भलं मोठं एक डॅम आहे आणि तुम्ही त्यामध्ये एक स्टोन जर ड्रॉप केला तर एखाद्या अशा वेव्ज तयार होते. ॲक्च्युली ती वेव्ज जाते या डायरेक्शनला, म्हणजे या डायरेक्शनला, या सगळीकडे जाते. आणि या ठिकाणी जर हा प्लेन झाला आणि या प्लेनमध्ये जर एखादी वेव्ह ट्रॅव्हल होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, टू डायमेन्शनल वेव्ज. त्याला कुठली वेव्ह म्हणतो आपण, टू डायमेन्शनल, म्हणजे दोन्हीकडे ट्रान्सफर होत असते. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय, वॉटर सरफेस वेव्ह, वॉटर सरफेस वेव्ह. चला आता थर्ड एक्झाम्पल आपल्याकडे कुठले, 3D वेव्ज. तर 3D वेव्ज काय म्हणजे काय, 3 डायमेन्शनल वेव्ज म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईट वेव्ज. समजा या ठिकाणी आपण जर बल्ब लावला, त्या बल्बपासून वी नो दॅट द लाईट वेव्ज, त्यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे बाहेर पडतात. त्या लाईट वेव्ज कोणत्या डायरेक्शनला बाहेर पडतात, 1 2 3 इकडं म्हणजे ऑल डायरेक्शनला. आणि ऑल डायरेक्शन आपल्याला माहिती आहे, हा स्पेस कसा 3 डायमेन्शनल आहे. म्हणजे एखाद्या लाईटपासून एखाद्या बल्बपासून निघणारी लाईट्स ही कुठल्या वेव्जमध्ये येते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणू शकतो, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज किंवा लाईट वेव्ज आपण म्हणतो. ह्या लाईट वेव्ह 3 डायमेन्शनल वेव्ज आहेत. त्यांना 3 डायमेन्शन व्हायब्रेशन्स असतात, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि यांचे व्हायब्रेशन्स असतात. हे वेगळे आपण ते डिटेलमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपल्याला नाही चॅप्टर आहे स्पेशली, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण या प्रकारे आपण एक बेस घेतला की डायमेन्शन, आणि डायमेन्शनच्या बेसवर आपण क्लासिफाय केलं एक 1D 2D आणि 3D. 1D एक्झाम्पल स्ट्रिंगमधली वेव्ह जी की 1 डायमेन्शन असते, एक स्ट्रेट लाईन असते, वेव्ह एका डायरेक्शनला ट्रॅव्हल असते. 2D वेव्ह म्हणजे 2 डायरेक्शनला सरफेस प्लेनमध्ये ट्रॅव्हल होत असते. आणि 3D म्हणजे 3 डायरेक्शनला ट्रॅव्हल होतं. म्हणजे या ठिकाणी जर बल्ब लावला तर ऑल डायरेक्शनला आपल्याला काय होतं, लाईट सगळीकडे आपल्याला मिळते, म्हणून ते आपण त्याला आता त्याला डायमेन्शनच्या बेसिसवर. आता आपल्याकडे दुसरा एक बेस आहे की ज्या गोष्टीला आपण वेव्हला हे क्लासिफाय करत असतो. फर्स्ट आहे ट्रान्सवर्स वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह, आणि सेकंड आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आता काय असतं नेमकं, आता 2 गोष्टी फार महत्त्वाच्या, कारण आपण ज्यावेळेस वेव्हजबद्दल इंटरॅक्ट होणार आहोत त्यावेळेस आपल्या 2 फॅक्टर फार महत्त्वाचे, लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स. आता काय होत असतं, फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल आपण तेच घेऊ, स्ट्रिंगमधली वेव्ह. जी स्ट्रिंगमधली वेव्ह असते, ही स्ट्रिंगमधली वेव्ज आहे. स्ट्रिंगमध्ये जी वेव्ह असते तर त्या स्ट्रिंगमधील वेव्हमध्ये आपण काय पाहत असतो, जी की ट्रान्सवर्स वेव्ह नेचरची असते. आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे एक व्हायब्रेशनचे एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर स्ट्रिंग वेव्ह घेऊ आपण, स्ट्रिंग वेव्ह एक्झाम्पल आहे याचं, ठीक आहे. आणि आपण याच्यामध्ये काय ते आपण नंतर पाहू, त्याबद्दल पाहू की ट्रान्सवर्स वेव्हमध्ये काय असतं. तर पहिली गोष्ट पहा, ट्रान्सवर्स वेव्हला तुम्ही जर केअरफुली जर पाहिलं या वेव्हजकडे, ती वेव्ह मोशन या डायरेक्शनमध्ये आहे, वेव्ह मोशन, किंवा ज्या डायरेक्शनमध्ये काय होते, एनर्जी किंवा वेव्ज या डायरेक्शनमध्ये चालली. या ठिकाणी वेव्ज या डायरेक्शनमध्ये चाललेली आहे, पण जे आसोलेशन होणार आहे ते या डायरेक्शनला व्हायलं आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर याच्यामध्ये या डायरेक्शनला आपली वेव्ह जाते, वेव्हचं मोशन होतं, म्हणजे ज्या डायरेक्शनला वेव्ह ट्रान्सफर होते, एनर्जी ट्रान्सफर होते, याच डायरेक्शनला मोमेंटम ट्रान्सफर होतं. पण आसोलेशन मात्र त्याला परपेंडिक्युलर असतं. म्हणजे ही वेव्हची वेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये, याला वेव्ह वेलॉसिटी पण घेऊ शकतो आपण. वेव्ह वेलॉसिटी अँड आसोलेशनची वेलॉसिटी, म्हणजे या ठिकाणचे पार्टिकल्स असतात, या ठिकाणी या पार्टिकलची वेलॉसिटी व्हेरी सिम्पल आहे. कुठली वेव्ह ज्यावेळेस होत असते, या ठिकाणी हा पार्टिकल इथे जातो, या इथे जातो, हा पार्टिकल, याची वेव्ह जर आपण कन्सिडर केली त्यामध्ये हे जे पार्टिकल होते या ठिकाणच्या स्ट्रिंगवरचे, तर काय होतं, जेव्हा ही वेव्ह तयार होईल त्यावेळेस हे पार्टिकल या ठिकाणी इथला इथे, हे पार्टिकल प्रत्येक हा इथला पार्टिकल इथे येणार आहे, हा पार्टिकल इथे, हा पार्टिकल इथे. ह्या पार्टिकलने यांची स्वतःची पोझिशन बदलली, पण ज्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे ती परपेंडिक्युलर असते कशाला, वेव्हच्या व्हेलॉसिटीला. म्हणजे वेव्ह व्हेलॉसिटी अँड आसोलेशन किंवा पार्टिकल व्हेलॉसिटी आर परपेंडिक्युलर टू इच अदर. या दोन्ही व्हेलॉसिटी कशा असतात, एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. पण लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये तसं नसतं. लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये काय असतं, वेव्ह व्हेलॉसिटी आणि पार्टिकल व्हेलॉसिटी हॅव सेम डायरेक्शन. म्हणजे काय की आपली वेव्ह या डायरेक्शनला जाणार, आसोलेशन पण या डायरेक्शनला होणार,
पार्टिकलचं व्हायब्रेशन पण या डायरेक्शनला, व्हायब्रेशन म्हणजेच ऑसिलेशन्स लक्षात ठेवा. तर म्हणजे या ठिकाणी पार्टिकल तुमचे या डायरेक्शनला व्हायब्रेट होत असतील, म्हणजे त्यामध्ये ही मेन पोझिशन असेल. समजा या ठिकाणी ही मेन पोझिशन असेल, ही मेन पोझिशन असेल, तर आपला पार्टिकल या डायरेक्शनमध्ये हा इथे येतो, इकडून पुढे जातो, पाठीमागे येतो, पुढे जातो, पाठीमागे येतो. या ठिकाणी त्याचं काय होत असतं, व्हायब्रेशन होत असतं. आणि या ठिकाणच्या पार्टिकल व्हायब्रेशन अप डाऊन आणि त्याची मेन पोझिशन असते. ही जे त्याची मेन पोझिशन आणि मेन पोझिशनच्या विथ रिस्पेक्ट त्याचं अपडाऊन होत असतं. आणि ऑसिलेशन या डायरेक्शनला होतं, पण या ठिकाणी ऑसिलेशन त्याच डायरेक्शनमध्ये होतं. म्हणजे वेव्ह वेलॉसिटी, पार्टिकल वेलॉसिटी एका डायरेक्शनला असतात, या ठिकाणी त्या एका डायरेक्शनला नसतात. ठीक आहे. आता दुसरी यांच्यामध्ये मेन डिफरन्स म्हणजे काय, ही जी वेव्ह आहे ट्रफ आणि क्रस्टमध्ये, हा ट्रफ क्रस्टमध्ये काय जाते, ट्रफ अँड क्रस्टच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होत असते. आणि ही जी वेव्ह आहे ती कॉम्प्रेशन अँड रेरिफ्रॅक्शन तर कॉम्प्रेशन अँड रेरिफ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होत असते. एक तर ट्रफ आणि क्रस्टच्या फॉर्ममध्ये ही वेव्ह, म्हणजे हा ट्रफ क्रस्ट आणि ट्रफ या फॉर्ममध्ये याला आपण काय म्हणतो, क्रस्ट आणि काय म्हणतो ट्रफ. क्रस्ट आणि ट्रफच्या फॉर्ममध्ये वेव्ह ट्रॅव्हल होत असते. आणि ही वेव्ह कॉम्प्रेशन आणि रिफ्रॅक्शन, म्हणजे या वेव्ह जर पाहिलं आपण, जर वेव्हला दाखवतो त्यावेळेस आपण असं दाखवत असतो क्लोजली. या ठिकाणी जर व्यवस्थित जर पाहिलं असाल, आता सगळे इक्वल समजायचं, सगळे इक्वल आहेत, आपण काढतो वेळेस थोडं प्रॉब्लेम येईल. सगळे इक्वल आहेत लेंथला. ठीक आहे, आपण त्यांना इक्वल करून घेतो एक वेळेस. ठीक आहे, जवळपास सगळ्यांची जी लेंथ आहे ती इक्वल आहे समजा, साईज. ओके, तुम्ही याकडे जर केअरफुली पाहिलं असेल तर या ठिकाणीची डेन्सिटी जास्त आहे, हाय आहे, आणि या ठिकाणी डेन्सिटी लो आहे, पार्टिकलची डेन्सिटी. सिंपल आहे, या गोष्टी तुम्हाला एक गोष्ट डेन्सिटी जास्त आहे याला कॉम्प्रेशन म्हणत असतो आपण, कॉम्प्रेशन. आणि या ठिकाणी डेन्सिटी कमी आहे याला आपण रेरिफ्रॅक्शन म्हणतो. याला काय म्हणत असतो आपण, रेरिफ्रॅक्शन. म्हणजे ही जी वेव्ह आहे लॉंजिट्युडनल वेव्ह कॉम्प्रेशन आणि रेरिफ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होत असते. ठीक आहे, त्यामध्ये आपण पाहिलं की नेमकं काय होत असते. दोन्ही वेव्ह लक्षात आले असेल तुम्हाला लॉंजिट्युडनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्हबद्दल. आता ट्रान्सव्हर्स वेव्हबद्दल प्रश्न असा आहे की नेमकं काय होत असतं. आता एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह होतो, आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंजिट्युडनल वेव्ह, तर ज्यावेळेस एखादी ट्रान्सव्हर्स वेव्ह ट्रॅव्हल होत असते, लक्षात ठेवा ज्यावेळेस ट्रान्सव्हर्स वेव्ह ट्रॅव्हल होते त्यावेळेस मीडियममध्ये जी मीडियम असेल आपली, कुठली मीडियम असेल तर सॉलिडमधून ट्रॅव्हल होत असते, फक्त फ्लुइडमधून ट्रॅव्हल होत नाही. ही फक्त कशातून ट्रॅव्हल होते, सॉलिडमधून. आता सॉलिडमधून का ट्रॅव्हल होत असते, कारण सांगतो. ट्रान्सव्हर्स वेव्ह जी आहे ती फक्त आणि फक्त सॉलिडमध्ये ट्रॅव्हल होत असते, फ्लुइडमध्ये होत नाही. त्याचं कारण आहे, कारण समजा आपण एखादं ट्रान्सव्हर्स वेव्ह आपण घेत असताल तर त्यामध्ये पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, आणि आपली जेव्हा आपण याला वेव्हच्या फॉर्ममध्ये घेत असतो तेव्हा हेच पार्टिकल अशी अशा प्रकारे अरेंज होत असतात, म्हणजे पार्टिकल असे अरेंज होत असं आपण पाहिलं. आणि त्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं, या दोन पार्टिकलमध्ये एक बॉन्डिंग पाहिजे असे. आणि जर या दोन पार्टिकलमध्ये स्ट्रॉंग, सिंपल आहे ना, तुम्ही काय केलं, एक मणी घेतली, मणी आपल्या माळेमध्ये असतात ना त्या प्रकारची मणी घेतली आणि एका कंटिन्युअसली अशी मणी ठेवली, कंटिन्युअसली त्यांच्या एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारची बॉन्डिंग नाही. पहिला एक मणी वर उचलला ना, असोलेट केला, तर बाकी पार्टिकल असोलेट होतील का, नाही, फक्त एकच मणी वर येईल, खाली जाईल, कारण तो दुसऱ्या याच्यासोबत बाउंड नाही, बॉन्डिंग नाही, त्याची बॉन्ड नाही, कुठल्या प्रकारचा बंध नाही आहे. आणि त्यामुळे मग तुमचा एकच असोलेट होईल, वेव्ह पुढे ट्रॅव्हल होणार नाही, त्यामुळे ट्रान्सव्हर्स वेव्ह ट्रॅव्हल होत नाही. आणि तेच जर समजा ती मणी घेतली आपण, एका दोरीमध्ये ओवले, दोरीमध्ये अशी दोरी माळ बनवली, माळ जशी बनवतो आपण, एक स्ट्रेट लाईनमध्ये बनवली, त्या एक दोरीमध्ये सगळे बसवले पूर्ण मणी. आणि त्यावेळेस जर आपण आता जर काय केलं, एका मणीला जर आपण काय केलं, आयसोलेशन दिलं, तर ऑब्व्हियसली त्यामध्ये बॉन्डिंग येतात, ती दोरी त्यांच्यामध्ये एक बॉन्ड बनते आणि त्यामुळे मग ती वेव्ह पुढे ट्रॅव्हल होते. तर काय होतं, सॉलिड जेव्हा असतात, सॉलिडचे पार्टिकल एकमेकांना स्ट्रॉंगली बाउंड असतात. म्हणजे तुम्ही एका पार्टिकलला जर आयसोलेशन दिलं तर ते पुढच्याला ट्रान्सफर होत जातं आणि त्यामुळे ती वेव्ह तयार होते अशा प्रकारे एक. ठीक आहे, पण फ्लुइडमध्ये म्हणजेच काय, लिक्विड आणि गॅस, फ्लुइडचे दोन प्रकार असतात,
लिक्विड आणि गॅस. त्याच्यामध्ये मात्र तसं होत नाही, कारण लिक्विड आणि गॅसमध्ये ती मॉलिक्यूल दे आर नॉट टाईटली बाउंड टू इच अदर. ते एकमेकांना टाईटली बाउंड नसतात. म्हणजे तुम्ही गॅसच्या एका मॉलिक्यूलला जर आयसोलेशन केलं दुसऱ्याला तो टाईटली बाउंड नसतो, लगेच त्याचा बॉन्ड ब्रेक होतो तो पुढे जात नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंगला तुम्ही असं आयसोलेट करू शकता आणि पाण्याचा एक पॉईंट पकडून असं आयसोलेट होऊ शकतं का? इट इज इम्पॉसिबल. किंवा हे एअर आहे, एअरमध्ये इथे पार्टिकल मी असे पकडून आयसोलेट केले तर याचा अर्थ इकडचे पार्टिकल आयसोलेट होतील का? नाही. ते अशा प्रकारचे अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करणार नाहीत, म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार होणार नाही. म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार होण्यासाठी काय लागतं? सॉलिड मिडियम लागतं, म्हणजेच त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग लागते. आणि ती स्ट्रॉंग बॉन्डिंग फ्लुइडमध्ये म्हणजे लिक्विड आणि गॅसमध्ये नाही आहे, म्हणून आपण काय करू शकत नाही, लिक्विड आणि गॅसमधून ट्रान्सव्हर्स वेव्ह ट्रॅव्हल होत नाही. लक्षात. आता लॉन्जिट्युडिनल वेव्ह काय? ही मात्र लिक्विड, सॉलिड आणि गॅस, लिक्विड, गॅस आणि सॉलिड तिघांमधून ट्रॅव्हल होत असते. कारण लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये कॉम्प्रेशन आणि रिफ्रॅक्शन पाहिजे असतं. आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलं आता की जी डेन्सिटी, प्रेशर आणि जे काही डिस्प्लेसमेंट आहे, ही तिन्ही गोष्टी या लॉन्जिट्युडिनल वेव्हसाठी रिलेटेड असल्यामुळे लॉन्जिट्युडिनल वेव्ह मात्र तिन्ही मिडियम, सॉलिड, लिक्विड, गॅस तिन्ही मिडियममधून पास होऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा साऊंड आहे, साऊंड जर सॉलिडमध्ये असेल तर ट्रॅव्हल होतो. आपल्याला माहिती आहे की आपण लहानपणी एक्सपेरिमेंट केले, त्याची दोरी घ्यायची, दोरीला एका साईडला एक डब्बा लावायचा, इकून बोलायचा, मित्र तिकडे ऐकतो, मित्र तिकून बोलतो, आपण इकून ऐकतो. हे अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट केला तो सॉलिड होता. त्या सॉलिडमधून आपली साऊंड ट्रान्सफर होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे कन्फर्म आहे. साऊंड म्हणजे एक लॉन्जिट्युडिनल वेव्हचं एक्झाम्पल आहे. आणि याचा वेव्ह स्ट्रिंग की याला स्ट्रिंगमधली वेव्ह जी असते ट्रान्सव्हर्स वेव्ह, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पण एक प्रकारची ट्रान्सव्हर्स वेव्हच आहे. ठीक आहे. तर नंतर काय झालं? लिक्विड झालं, सॉलिड झालं कन्फर्म की सॉलिडमधून ट्रॅव्हल होत असते. लिक्विड म्हणजे काय की पाण्यामधून पण आवाज जात असतो. आपण ज्यावेळेस पाण्यामध्ये असतो, आपण जर बोललो तर इकडचा आवाज तिकडे ट्रान्सफर होतो. पाण्यामध्ये पण आवाज एकडे दुसऱ्या ट्रॅव्हल होत असतो. आणि दुसरं साऊंड कुठं? गॅसमध्ये. गॅसमध्ये तर गरज नाही, हे या ठिकाणी एअर म्हणजे हा गॅसच आहे आणि यामध्ये मी बोलतो, याचा अर्थ इथं पण काय होतो, एक प्रकारचा गॅस, एक प्रकारचा काय होतो, आवाज येतो. आणि त्यामुळे काय होत असतं, कम्प्लिटली गॅसमधून पण आपली साऊंड वेव्ह ट्रॅव्हल होत असते. एक्झाम्पल काय? साऊंड वेव्ह, एक्झाम्पल त्याचं वेव्ह. आणि याचं एक्झाम्पल तर आपल्याला माहिती आहे की स्ट्रिंग वेव्ह, किंवा याला EM वेव्ह म्हणतो आपण. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पण काय? ट्रान्सव्हर्स वेव्हचाच एक प्रकार आहे. तर आता हे पाहिलं आपण की क्लासिफिकेशन ऑफ वेव्हजमध्ये की दोन प्रकार पाहिले. एक तर डायमेन्शनच्या बेसवर, 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन, आणि एक दुसऱ्या वेगळ्या बेसवर ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह. त्याच्याबद्दल प्रत्येक छोटे छोटे पॉईंट्स आपण पाहिले, हे फार महत्त्वाचे आहेत. आता प्रश्न असा असतो, यामध्ये एक कन्सेप्ट मला वाटत असेल की आपण जे म्हटलं की ट्रान्सव्हर्स वेव्ह काय करत असते, लिक्विडमधून ट्रॅव्हल होत नाही. आणि आपण काही जण म्हणतील की आपण जी वॉटर वेव्हच असते, वॉटर सरफेसवर वेव्ह, ती पण अप अँड डाऊन असते. मग आपल्याला काय वाटतं, ती वेव्ह कुठली? एक तर पहिली गोष्ट ती ट्रान्सव्हर्स वेव्ह नाही आहे. आता कुठल्याही एखाद्या लिक्विडच्या सरफेसहून ट्रॅव्हल होत असते, त्याला सरफेस वेव्ह म्हणतो. कुठल्याही लिक्विडच्या किंवा एखाद्या कुठल्याही फ्लुइडच्या, लिक्विड ॲज वेल ॲज गॅस, त्याच्या सरफेसहून जी वेव्ह ट्रॅव्हल होते तिला सरफेस वेव्ह म्हणत असतो. आणि ती वेव्ह ट्रान्सव्हर्स वेव्ह पण नसते आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह पण नसते, दोन्ही नसते, ती सरफेस वेव्ह असते. आणि कुठल्या एखाद्या लिक्विड फ्लुइडच्या सरफेसहून जी वेव्ह ट्रॅव्हल होत असते तिला सरफेस वेव्ह म्हणत असतो. आणि ती एक वेगळ्या प्रकारची वेव्ह असते. आपण त्याला त्या ठिकाणचे जे पार्टिकल असतात सरफेस वेव्हमधले, ते पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. हे एक्स्ट्रा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की ते वेव्ह ज्यावेळेस ट्रॅव्हल होत असते त्यावेळेस ते पार्टिकलचं सर्क्युलर मोशन होत असतं, अप अँड डाऊन असे सर्क्युलर मोशन परफॉर्म. जसं ते डेप्थला जातं सर्क्युलर मोशनची रेडियस कमी होत जाते. ती वेगळी कॉन्सेप्ट आहे. पण ती लक्षात ठेवा की एखाद्या लिक्विड सरफेसहून एखादी वेव्ह ट्रॅव्हल होत असेल तर ती वेव्ह ट्रान्सव्हर्स वेव्ह पण नसते आणि किंवा फ्लुइड कुठले असेल तर लॉन्जिट्युडिनल वेव्ह पण नसते, ती एक सरफेस वेव्ह असते. ती एक वेगळ्या प्रकारची वेव्ह आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण पाहिलं, आता वेव्हजला आपण दुसऱ्या एका प्रकारे पण क्लासिफाय करू शकतो, ते म्हणजे आपण मेकॅनिकल वेव्ह आणि नॉन मेकॅनिकल. मेकॅनिकल आणि सेकंड आहे नॉन मेकॅनिकल. मेकॅनिकल. आता मेकॅनिकल वेव्ह आणि नॉन मेकॅनिकल वेव्हमध्ये काय असतं? ठीक आहे. तर त्यामध्ये काय असतं पहा, मेकॅनिकल आणि नॉन मेकॅनिकल वेव्ह जर विचार केला आपण तर त्यामध्ये नेमकं असतं काय, तर पहिली गोष्ट मटेरियल मीडियम रिक्वायर्ड, मटेरियल मीडियम रिक्वायर्ड. आणि इकडं मटेरियल मीडियम नॉट रिक्वायर्ड.
याचा अर्थ काय की सिम्पल आहे, ज्यावेळेस एखादी मेकॅनिकल वेव्ह काय होत असते, ट्रॅव्हल होत असते. मेकॅनिकल वेव्हचं एक्झाम्पल जर आपण घेतलं, एक्झाम्पल घेऊ पहिल्यांदा आपण एक्झाम्पल घेतलं तर साऊंड वेव्ह, आणि दुसरं एक्झाम्पल जर घेतलं तर स्ट्रिंग वेव्ह. आता ऑब्व्हियसली जसं आपल्याला साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करायचं आहे, साऊंड वेव्ह तर आपल्याला माहिती आहे साऊंड वेव्ह आपण पाहतो. तर माझं साऊंड आहे तर साऊंड वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज असते, म्हणून ती एक मेकॅनिकल वेव्ह आहे. साऊंड वेव्ह कुठली मेकॅनिकल वेव्ह आहे. किंवा स्ट्रिंग वेव्ह ज्यावेळेस ट्रॅव्हल होऊ शकते तर स्ट्रिंग पाहिजे त्या ठिकाणी. जर त्या ठिकाणी स्ट्रिंग नसेल तर कुठल्याही प्रकारची तुमची स्ट्रिंग वेव्ह तयार होऊ शकणार नाही. म्हणजे ज्या याला मटेरियल मीडियम लागतं त्याला आपल्या कशाची गरज असते, मेकॅनिकल वेव्ह म्हणतो आपण. आणि त्या मेकॅनिकल वेव्हला मॅटरची गरज असते, मटेरियलची गरज असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण साऊंड वेव्हचं एक्झाम्पल घेतो तर आपण या ठिकाणी बोलतोय या भोवती आपण अर्थवर आहोत आणि अर्थवर एक मीडियम आहे, एअर मीडियम आहे. आणि आपण ज्यावेळेस बोलतो तर एकमेकांना आपला आवाज जातो, ऐकू येतो का, तर मी बोललेला आवाज दुसऱ्या एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचतोय. तर दोघांमध्ये एक मटेरियल मीडियम आहे, दॅट इज द एअर. आणि एअर मीडियम असल्यामुळं साऊंड वेव्ह या ठिकाणची त्या ठिकाणी ट्रॅव्हल होते आणि ती एक मेकॅनिकल वेव्ह आहे. जर तुम्ही मूनवर गेलात, जर आपण मूनवर गेलोत तर त्या ठिकाणी जर समजा मी या ठिकाणी जर बोलत असेल तर पुढच्या व्यक्तीला ते ऐकू जाणार नाही. का ऐकू जाणार नाही, कारण त्या ठिकाणी एअर नाही आहे, वातावरण नाही आहे मूनवर. आणि मूनवर वातावरण नसल्यामुळे आपण जे बोलतो या ठिकाणी ते तिथपर्यंत पोहोचत नाही. कारण का, त्या ठिकाणी मीडियम नाही आहे. म्हणजे एका मूनवर एक व्यक्ती आहे, एक ॲस्ट्रॉनॉट आहे आणि एक दुसरा ॲस्ट्रॉनॉट आहे. एक ॲस्ट्रॉनॉट जर दुसऱ्या ॲस्ट्रॉनॉटला जर डिस्कस करत असेल, बोलत असेल तर त्यावेळेस मात्र त्याच्याकडचं साऊंड तिकडे ट्रान्सफर होणार, कारण त्या दोघांच्यामध्ये नो मटेरियल मीडियम. म्हणजे समजा या ठिकाणी जर मून जर आपण घेतलं, या ठिकाणी एक ॲस्ट्रॉनॉट आहे, या ठिकाणी हा दुसरा ॲस्ट्रॉनॉट या ठिकाणी आहे. हा ॲस्ट्रॉनॉट जर ॲस्ट्रॉनॉटला बोलण्याचा प्रयत्न करत असेल, त्या ठिकाणी साऊंड जर क्रिएट केला, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मीडियम नसल्यामुळं ती साऊंड वेव्ह ट्रॅव्हल होत नाही. म्हणजे मूनवर एकमेकांना बोललेला आवाज ऐकू येत नाही. कम्युनिकेशनसाठी आपलं वेगळ्या इलेक्ट्रॉनिक वेव्हचा वापर करावा लागेल किंवा वेगळ्या प्रकारच्या वेव्हचा वापर करावा लागेल, त्याला हे म्हणत असतो. आणि नॉन मेकॅनिकल वेव्ह म्हणजे मटेरियल नॉट रिक्वायर्ड म्हटलं, नॉट प्रेझेंट म्हटलं नाही आहे. कारण सांगतो ह्याचे एक्झाम्पल आहे EM वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे, एक्झाम्पल. ठीक आहे, आता या एक्झाम्पलमध्ये जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, तर ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्यावेळेस काय होत असते आपण पाहत असतो, तर त्या वेव्हला मटेरियल मीडियम नॉट रिक्वायर्ड म्हटले. म्हणजे याचा अर्थ मटेरियल मीडियम असल्या वेव्ह ट्रॅव्हल होईल का, होणार. याचं एक्झाम्पल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे आपण त्याला लाईट वेव्ह घेत असतो, लाईट वेव्ह घेत असतो. ठीक आहे, लाईट वेव्ह घेत असतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय, लाईट वेव्ह. आणि ज्यावेळेस आपण लाईट वेव्हबद्दल बोलत असतो त्यावेळेस मटेरियल मीडियमची गरज आहे का, गरज नाही आहे, नॉट रिक्वायर्ड, त्याची रिक्वायरमेंट नाही आहे. पण जर मीडियम असेल तर, आता फॉर एक्झाम्पल पाहू आपण, हे सन आहे आपल्याकडे, बरोबर आहे, आणि या ठिकाणी आपली अर्थ आहे. आता प्रश्न आहे की अर्थच्या बाजूला या ठिकाणी एअर मीडियम आहे, बरोबर आहे, ह्या अर्थच्या बाजूला. आता इथून ज्या येणारी लाईट वेव्ज आहे ती इथपर्यंत येते, हे काय व्हॅक्यूम आहे, हे काय या ठिकाणी व्हॅक्यूम आहे. आणि या व्हॅक्यूममध्ये वेव्ह इथपर्यंत येते आणि या ठिकाणी एअर मीडियम आहे, इथूनही ट्रॅव्हल होते. म्हणजे आपली जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, म्हणजेच लाईट वेव्ज आहेत, म्हणजे नॉन मेकॅनिकल वेव्हचा एक प्रकार आहे. तर नॉन मेकॅनिकल वेव्ह असतील त्या व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होतात, त्यांना मटेरियल मीडियमची गरज नाही आहे. पण मटेरियल मीडियम असलं तरी त्यामधून पण ट्रॅव्हल होतात. म्हणजे नॉन मेकॅनिकल वेव्ज मटेरियल मीडियममधून पण ट्रॅव्हल होतात आणि ज्या मटेरियल मीडियम नाही आहे तिथूनही ट्रॅव्हल होऊ शकतात. म्हणजे व्हॅक्यूममधून पण ट्रॅव्हल होऊ शकतात. यांना ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची काही गरज नसते. याला आपण नॉन मेकॅनिकल वेव्ज म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात आली असेल की मेकॅनिकल वेव्ह आणि नॉन मेकॅनिकल वेव्हच्या नंतर एक तिसऱ्या प्रकारची वेव्ह असते, जिला आपण मॅटर वेव्ह म्हणतो. मॅटर वेव्ह ॲक्च्युली आपला मॅटर वेव्ह मेकॅनिकल वेव्हसारखी वाटते, करण्याच्यासाठी मॅटर लागतं, पण हे वेगळे आहे. तर मॅटर वेव्ह डी ब्रोग्लीज नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी डिस्कवर केलं. त्यांनी सांगितलं होतं लॅम्बडा इज इक्वल टू h/mv. त्यांनी सांगितलं की वेव्हलेंथ ही मास कुठल्याही याला मॅटर आहे त्या प्रत्येक बॉडीला काय असते, वेव्हलेंथ असते असं त्यांनी सांगितलं. त्या प्रत्येक मॅटरसोबत देर असोसिएटेड वन टाईप ऑफ वेव्ज अँड दॅट वेव्ह इज कॉल्ड मॅटर वेव्ह. मॅटर वेव्हबद्दल आपण काही चॅप्टर्समध्ये कन्सेप्टमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत, तर या आपल्या टॉपिकचा पार्ट नाही. पण एक लक्षात राहावं की याही प्रकारे एक मॅटर वेव्ह पण असते, जी वेगळ्या प्रकारची वेव्ज आहे. आणि आता पाहिलं आपण की मटेरियल मीडियम रिक्वायर्ड आहे, नॉन मेकॅनिकलला गरज नाही. आता दुसरी एक कन्सेप्ट महत्त्वाची आहे, जेव्हा आपण मेकॅनिकल वेव्जबद्दल पाहतो तसं आपलं जे मीडियम असायला पाहिजे ते रिजिड असायला पाहिजे आणि त्याचबरोबर इलॅस्टिक. जे मीडियम आहे आपलं ते रिजिडही असायला पाहिजे आणि इलॅस्टिक असायला पाहिजे. नॉन मेकॅनिकल वेव्हसाठी काही जास्त टेन्शन नाही. आपण या चॅप्टरमध्ये जर विचार केला तर नॉन मेकॅनिकल वेव्हची जास्त स्टडी करत नाही. ती नॉन मेकॅनिकल वेव्ह म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसाठी आपण स्पेशल चॅप्टर आहे, त्यामध्ये स्टडी करत असतो. आपण वेव्ह मोशन या चॅप्टरमध्ये स्पेशली मेकॅनिकल वेव्हबद्दल बोलत असतो. आणि मेकॅनिकल वेव्ह कुठली ट्रॅव्हल होती असेल त्या मीडियम
रिजिड असायला पाहिजे आणि इलॅस्टिक असायला पाहिजे, किंवा त्याला सोप्या भाषेत अजून जर दुसरं म्हटलं तरी त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया असला पाहिजे, किंवा त्याला इनर्शिया म्हणतो आपण डायरेक्टली. इनर्शिया काय असला पाहिजे त्या मीडियमला. कशासाठी? मीडियमसाठी. त्या मीडियममध्ये इनर्शिया असायला पाहिजे आणि इलॅस्टिसिटी असायला पाहिजे, तरच ती वेव्ह ट्रॅव्हल होते. जर इलॅस्टिसिटी किंवा मीडियम नसेल तर ती वेव्ह ट्रॅव्हल होऊ शकत नाही. त्यासाठी कन्सेप्ट आहे. आता इलॅस्टिसिटी नेमकं का? तर मीडियम जर इलॅस्टिक असेल तरच आपले जे कॉम्प्रेशन, रिफ्रॅक्शन किंवा ट्रफ आणि क्रस्ट काय होऊ शकतात? ट्रॅव्हल होऊ शकतात. अदरवाईज ते काय होणार नाहीत? ट्रॅव्हल होणार नाही आहेत. आता जर पाहिलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली अर्थक्वेक असते. अर्थक्वेक म्हणजे भूकंप असतो, आपण ज्या ठिकाणी पाहत असतो भूकंप होतो. तर भूकंपामध्ये अर्थक्वेकमध्ये 2 प्रकारचे वेव्ह असतात, पी वेव्ज आणि दुसरे एस वेव्ज. एक तर पी वेव्ज म्हणजे प्रायमरी वेव्ज आणि याचा अर्थ काय? सेकंडरी. त्याच्यामध्ये काय असतं? आता सिम्पल आहे. तर प्रायमरी वेव्ज ह्या ज्या आहेत त्या जवळपास ट्रान्सवर्स वेव्ह असतात आणि सेकंडरी वेव्ह असतात त्या प्रायमरी ज्या वेव्ज असतात त्या लॉन्जिट्युडनल वेव्ज असतात आणि सेकंडरी वेव्ह ज्या असतात त्या ट्रान्सवर्स वेव्ज असतात. आता नेमकं काय होतं पहा, या व्हेरी हाय स्पीड ट्रॅव्हल होतात आणि त्याच्यापेक्षा कमी स्पीडनं, म्हणजे ज्यावेळेस अर्थक्वेक होतो तेव्हा ज्या पहिल्यांदा वेव्ह आपल्या अर्थ सरफेसला रीच होतात त्या प्रायमरी वेव्ज असतात. प्रायमरी वेव्ज म्हणजे जस्ट व्हायब्रेशन्स, आणि त्या लॉन्जिट्युडनल वेव्ज असतात. त्यांच्यामध्ये मग आपण लॉन्जिट्युडनल वेव्हबद्दल तर पाहिलेलंच आहे. आणि जस्ट नंतर काय होतात? सेकंडरी वेव्ज ट्रॅव्हल होतात. सेकंडरी वेव्ज म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह, त्या थोड्या वेळानंतर थोड्या उशिरा येतात पृथ्वीपर्यंत. पहा, पहिल्यांदा ज्यावेळेस भूकंपाचा अनुभव तुम्ही कधी घेतला असेल काही सांगता येत नाही, पण भूकंप पहिल्यांदा व्हायब्रेशन अप अँड डाऊन होतं. पहिल्यांदा व्हायब्रेशन क्रिएट होतं आणि नंतर त्याचं असे वेव्स टाईप क्रिएट होतं. असं आपण ते पाहतो, जे आपल्या खडक असतो, जे आपल्या म्हणजे आपले खडकाचा प्रकार आहे आपल्या पृथ्वीच्या मध्ये, त्या खडकाचा प्रकार ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टी असते आणि रिजिडिटी पण असते, इनर्शिया पण असतो, आणि त्यामुळं काय होतं त्या ठिकाणी पण वेव्ज तयार होत असतात. आता वेव्हची स्टडी करणं आपल्याला तर येतं माहिती आहे. आपण नॉन मेकॅनिकल वेव्हची स्टडी आपण स्ट्रिंगमध्ये करतो, साऊंड इन्स्ट्रुमेंट याच्यासाठी करत असतो. त्याचं एक ॲप्लिकेशन आहे की अर्थमध्ये पण, अर्थची स्टडी, भूकंपाची स्टडी करण्यासाठी पण वेव्हचा आपल्याला हा मोशनचा फार उपयोग होतो. आपण याच्याबद्दल काय ॲप्लिकेशन असतील याच्याबद्दल आपण मोर डिटेलमध्ये जाणारच आहोत. आता तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. पण एक लक्षात ठेवा की या ज्या कन्सेप्ट आहेत फार महत्त्वाच्या. आजचं लेक्चर जर तुम्ही पाहिलं, जर समजलं नसेल एकदा परत पाहू शकता. त्याच्यामधले प्रत्येक कन्सेप्ट जर एकदम व्यवस्थित क्लिअर करून घेतला तर पुढे ज्यावेळेस आपण प्रत्येक कन्सेप्ट छोट्या छोट्या पाहणार आहोत त्या प्रत्येक कन्सेप्टला तुम्हाला क्लिअरन्स येत जाईल आणि एक माइंडमध्ये एक फिजिक्सच्या या वेव्ह मोशन चॅप्टरबद्दल एक थीम आणि एक कन्सेप्ट तयार होईल आणि तोच कन्सेप्ट तुम्हाला हा चॅप्टर अंडरस्टँड करून नीट जी एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे मार्क घेण्यास मदत करेल. थँक्यू.